राम राम मंडळी, मी सचिन. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे एसके. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज आम्ही चाललो आहे एका नवीन मोहिमेवर. शहरात कितीही महागडी फळं असली तरी या गावरान आणि नैसर्गिक मेव्याची सर कशालाच नाही. आज आम्ही चाललो आहे डोंगरची काळी मैना, म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती. आज आपली गाडी निघाली आहे एका नवीन प्रवासाला. उन्हाचा चटका चांगलाच जाणवतोय. अशातच गाडी म्हणली, मालक पेट्रोल. लगेच गाडी घेतली बाजूला आणि गेलो पंपावर. आजकाल पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेत मित्रांनो, आणि त्याची झळ आपल्या खिशाला बसते. आता शांतपणे गाडीत पेट्रोल भरून निघालो पुढच्या प्रवासाला. बुंग 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 बुंग. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, हे आहे मळूदेवीचं मंदिर. किती छान आणि सुंदर बनवलं आहे मित्रांनो. अशी मंदिरे साऊथमध्ये जास्त पाहायला मिळतात. आता साधारण 1 वाजले आहे आणि या त्या कडक उन्हामध्ये आपण चाललो आहोत करवंद काढायला. दुपारची वेळ आहे, त्यामुळे रस्त्यावर गाड्या कमी आहेत आणि समोर किती छान व्ह्यू पाहू शकता तुम्ही. उन्हाळ्याचे दिवस असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उमललेली ही रंगीबिरंगी फुलं मनाला एकदम ताजंतवानं करत असतात. प्रवासाचा आनंद दुप्पट होतो. रस्त्याने जाताना कडेला उसाच्या रसाचं गुऱ्हाळ आणि लिंबू पाण्याचा छोटासा स्टॉल लागला की समजायचं उन्हाळ्याच्या प्रवासाची खरी मजा वाढतीये. हे पहा मंडळी, आपण पोचलोय खेड सिटी जवळ. हा परिसर बघा किती सुंदर आणि आधुनिक पद्धतीने डेव्हलप केला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, झाडाला छोटे आंबे पण. आता हेच पहा ना, समोर दिसणारी शेती. काळी आई तयार आहे, पण पिकाला द्यायला पाणीच नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, बोरवेलनी पण साथ सोडली आहे. पाण्याही अभावी शेती करणं म्हणजे एक प्रकारची जुगारच खेळल्यासारखं झालं आहे. हे आहे येड्याबावीचं झाड. ते म्हणतात ना, येड्याची जत्रा लिंबाखाली उतरा. मित्रांनो, आपण चाललो आहे डोंगरावरती आणि तीव्र चढ असल्यामुळे आपण हळूहळू चाललो आहे. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या मित्राकडं करवंद खाण्यासाठी. आणि कारवाळ, आपण कुठं आलोय आता? करवंद खाण्यासाठी. झाडाची ओरिजिनल करवंद तोडून खायची मजा घ्यायची आम्हाला, म्हणून आम्ही आज आलो. तर तुम्ही पाहू शकता, आता आम्ही खूप अशा वर डोंगरावर आलेलो आहेत. आणि हे पाठीमागं पाहू शकता की मोठमोठे डोंगर आहे. आणि ह्याच डोंगरावर आता आम्ही करवंद काढणार आहोत. चला तर मंडळी, दाखवूया तुम्हाला अजून नवीन आम्ही काय काय करतोय. मज्जा. डोंगराची काळी मैना म्हणजे करवंद. ओके. मित्राच्या घरी गाडी लावून आता आम्ही निघालो आहे करवंद काढायला. पहा किती छोटीशी वाट आहे आणि आम्ही याच वाटेने चाललो आहेत डोंगरावर करवंदाच्या शोधामध्ये. मित्रांनो, मी कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. काही फरक जाणवतोय का तुम्हाला? आता आम्ही चाललेलो आहे करवंद काढायला. तर या मंडळी सर्वांनी रानामध्ये करवंद खायला. ही बाकीची मंडळी गेलेत पुढं आणि मी आता मागं राहिलोय. आणि मी पण निघालेलो आहे करवंद काढायला. चलो भागो. खूप उत्सुकता आहे, त्या जोशाने आता आम्ही चाललो आहे. हे सीताफळ आहे इथं. आता ते पिकून झाडाला राहिलेले आहे. आणि इथं समोर बघा तुम्ही, आता शेततळं म्हणतात त्याला. इथं पाणी साचून ठेवलेलं असतं. आणि हे समोर आहे ते करवंदाची जाळी आहे म्हणतात त्याला. या करवंद खायला. शेततळ्यापासून पुढे जाणार आहोत. ते डोंगर आहे का पुढे, त्या ठिकाणी करवंद काढायला. आणि हे असा रस्त्यातून डोंगरातून मार्ग काढण्यासाठी पाऊल वाटा म्हणतात, त्या पाऊल खुणा. तर हे फक्त गावाकडेच पाहायला मिळतात. आपण अशा वरून आलेले आहेत. पाण्याचे सोर्स या ठिकाणी. आणि इथं पाहू शकता की ग्रामपंचायतचं पाणी आहे की प्रायव्हेट पाणी माहीत नाही, पण आहे.
हे आहे शेततळा. माझी म्हणू का ही फॅट गाडी माझी म्हणू. आणि ही जाळीला इथं आता पेटवलं आहे रान, त्यामुळं ती जाळीला आई लागलेली आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अजून कोणत्या पलीकडच्या का पण ही सगळी जळाली. आहे का? आलो आलो. थोडी आहे का जास्त आहे? एवढा वर जाता येईल का? मित्रांनो, तुम्हाला एक आयडिया दाखवतो आता. खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि तुम्हाला दिसते का आता समोर जे झाड आहे त्याच्यावर एक हाऊस बनवलंय, ट्री हाऊस. बघा, झाडावरती हे झाड आहे आणि त्याच्यावर पूर्ण मांडव वगैरे करून हाऊस बनवलं. शेतकरी मित्र आणि प्रेक्षकांनो, याला ग्रामीण भागात मळा म्हणतात. उन्हाळ्यात किंवा पीक आल्यावर रात्रीच्या वेळी पिकाचं राखण करण्यासाठी, जंगली जनावरांपासून स्वतःचं आणि शेतीचा बचाव करण्यासाठी हे झाडावर घर तयार केलं जातं. वारा सुटल्यावर झाडावर झोपण्याचा आनंद कोणत्याही 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. तुम्ही शहरातील महागडी घरे, बंगले, फ्लॅट भरपूर पाहिले असेल ना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक मराठमोळ्या शेतकऱ्याची अस्सल गावरान ट्री हाऊस. हे पहा, असं झाडावर किती छान असं उंच झाडावरच घर बांधलेलं आहे. आता हे जमिनीपासून किती उंच आहे आणि त्या पूर्ण बांधलेलं आहे. किती हुशारीने झाडाच्या फांद्याचा आधार घेऊन बांबू, लाकूड आणि पेंड्याचा वापर करून हे घर बांधलं आहे. ऊन पावसापासून वाचण्यासाठी निळी ताडपत्री सुद्धा लावली आहे. वरती माणसं एकदम सुरक्षित असतात. परिसर आहे बघा. या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि पूर्ण डोंगर रांगा आणि त्यावर हे झाड, त्या झाडावर घर एक ताडपा यांनी बांधलेलं. आणि ते समोर दिसतंय का तिथे इथे हे ग्रामीण जीवन. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे करवंद खायला. आणि चालून दमतोय कारण की पूर्ण हे रान आहे. आणि आपली लोक तिथं आहे. चला आपण जाऊया त्यांच्याकडं करवंद काढायला. दमलो, अजून लई काढायची आता सुरुवात आहे. पाहू शकता की आपले चाललेच करवंदावर तुटून पडले आहेत. दमले काय तुम्ही? रुद्रावर चढवा झाडाव. सेड आला का टोकाव नाही? आमची शिडी बघा एक इंटरनॅशनल आहे. त्याला 4 पाय नाही आहे. करवंद दिसतात का करवंद तुम्हाला? नीट घर. मस्त मस्त करवंद गोड गोडे. काय आहे? करवंद बघू. गोड आहे? हो गोड आहे. मस्त आहे ना? मस्त आहे. मायफुल आहे का? हा फुल पण दिसतंय. खाली वाका थोडं मग दिसन. भारी. तुम्ही कुठं चढले ते? मी आता करवंदाच्या झाडावर चढले. काठी पण मोठी. मला याला झाड म्हणतात का जाळी म्हणतात? जाळी म्हणतात. हे काही कच्ची अजून करवंद.
थोडी थोडी अर्धा आहे का? ते काटे टोचतात ते. पण आवड आवडतं कोणाला आवडतात करवंद? तुला? म्हणून आले का तुम्ही तोडायला खास? ही खूप कच्ची कच्ची पण आहे, याची चटणी पण बनवतात. चटणी पण छान होती. ते आपल्याला बनवता येते. जर एकच मिनिट. आम्ही असं आहे ना बरणी घेऊन आलोय. याच्यात अशी तोडायची, टाकायची. खूप त्याचा चिक लागतो, चिकट होतं ते. हे खूप कसरतीची काम आहे ही, बाकी काही नाही याचं. खायला खूप भारी लागतात पण ही कसरतीचीच काम आहे. हा गोड आहे का करवंद? हा लय खाली का नाही? त्याला करवंद काढायला आलाय का खायला आलाय? दोन्ही पण लय मजा येते का नाही? कशा आहे दगडी उड्या मारते? हा चालतंय. ऍक्टिव्हिटी झाली कोणती? डोंगराची काळी मैना. खाना 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 टेस्टी दाखवा की. आंबे आलेत, आंबे अजून कच्चे आहे. ती काय सुरुवात होईल. दिसतात का आंबे कसे? आम का पेड़ है ये. अजून आंबे पिकायला टाइम आहे. नंतर पिकल्यावर मग येऊया काढायला एक दिवस. आणि बघा ही आपली मंडळी गियांग, आपली गियांग तुटून पडलेत करवंद काढायला. सगळी झाडं करवंदाची आहे. आणि हे पण आंबा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन अशा एक मस्त गावरान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या. थँक्यू.